नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज होती माझ्या घरी म्हणजे माझ्या घरी हळदी-कुंकू होतं. तर आहे ना, त्याचीच माझी रांगोळी चालली होती करायची. तर काम रांगोळीचं. पहिल्यांदा रांगोळी काढून घ्यावं म्हणलं, कारण की बाकीचं आवरावरी करायला बराच वेळ लागतो. रांगोळीचं एक काम झालं ना, तर बरं पडतं. मग एक होती माझ्या डोक्यात रांगोळी, पण एक करणं नाही झालं आणि काय झालं, कलरच नव्हता. मला मंगळसूत्र काढायचं तेच मला काढता येत नव्हतं. मग इथं बराच वेळ करता थोडंसं वेगळं काढलं, पण छान दिसत होतं. तर चालली होती माझी रांगोळी करायचं काम इथं. छानशी रांगोळी काढायची चालली होती आणि छोटीशी काढणार होती, कारण की ना मोठी रांगोळी काढून उपयोग नाही. तर लहान लेकरं आहेत ना सगळी, म्हणजे लहान मुलं आहेत ना, तर सगळं खराब करतात. त्याच्यामुळं मला छोटीशीच रांगोळी काढावं. मग हळू चालू होतं, कुठं काय भरायचं, कुठं कोणते कलर भरायचे हे चाललं होतं माझं इथं. दारासमोर थोडी जागा असल्यामुळं ना इथं थोडीशीच रांगोळी काढली. त्यानंतर देवीची पावलं काढायला घेतली मी. इथं छानशी कलर भरून घेणार होती. पहिलं व्हाईट कलरनी घेणार होती, त्यानंतर आहे ना कलर टाकून घेणार होते. खूप छान दिसत अशी पावलं, पण आहे ना काढली ना तर खूप सुंदर दिसत आणि दिसाय पण भारी दिसत. त्यानंतर काही माझी अशा प्रकारे झाली होती रांगोळी काढून माझी इथं पूर्ण छान दिसत होती. छोटीशी होती, पण मला तर आवडली होती रांगोळी. छोटीशी नथ काढली होती, कलरफुल नथ काढली होती मी. व्हाईट कलरची मोत्यांची काढायची होती, पण मला कलरफुलच आवडली. तेच काढले. तर मग त्याने चहा घेतला थोडासा. पहिला चहा घ्यावा आवरायच्या अगोदर. मग त्यानंतर ना साडी घालून इथं झाली मी तर रेडी. साडी घालून फक्त झालं होतं माझं आवरून इथं. खूप छान दिसते ही साडी. माझ्या चुलतीने घेतली होती ही साडी आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज पण खूप सुंदर दिसत होता. तर अशा प्रकारे काही साडी दिसत होती. बरेच दिवस म्हणजे बरेच वर्ष झाले साडी घेतली होती माझ्या चुलतीने. मग खूप सुंदर दिसत होती साडी घातल्यानंतर. त्यानंतर थोडंसं बाकीचं राहिलं माझं आवरावरी करायचं. त्यानंतर थोड्याशा बांगड्या घातल्या. त्यानंतर मी केली हेअरस्टाईल सिंपलच केली होती. वेणी फक्त घातली होती आणि वरती क्लेचर लावला होता. छान दिसते मला अशी सिंपल, पण छान दिसते हेअरस्टाईल. मग तेच माझं चाललं होतं आरशात बघायचं 2-3 वेळेस. मग छान दिसत चला म्हणलं असंच आहे ना आवरून. त्यानंतर मी गेले होते दूध आणायला, बाहेर गेले होते दुकानात. दूध घेतलं 1 लिटर, कारण की आज दूध बनवायचं म्हणजे आपलं नाही का हळदी-कुंकूला दूध बनायचं होतं, तेच करायचं होतं. त्यानंतर अशा प्रकारे माझं ताट झालं होतं रेडी करून. इथं सिंदूरची बॉटल, बो आणि टिकलीची पॉकेट वाटणार होती मी, म्हणजे वाण वाटणार होती. वाण होतं हे. त्यानंतर इथं दूध करायला घेतलं छानसं. बरेचसं दूध आहे ना पूर्ण घट्ट करून घेतलं. त्यामध्ये किसमिस, काजू, बदाम हे टाकलं होतं आणि माझ्याकडे केसर नव्हतं. त्याचं ते पण टाकलं असं खूप छान दिसतं, म्हणजे खूप छान लागतं केसर टाकलं. पण सध्याला नव्हतं माझ्याकडे काहीच. म्हणलं ठीक आहे, मला तेवढ्यात पण होऊन जाईल. त्यानंतर ताई आल्या होत्या, आमच्या शेजारच्या ताई, नीलमताई, परत आहे ना मालनताई पण आल्या होत्या. त्यानंतर त्यांना आहे ना हळदी-कुंकू लावून घेतलं, तिळगुळ दिलं. "तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका." हे असं म्हणून आमचं चाललंय तिथं गप्पा. त्यानंतर त्यांना आहे ना वाण दिलं आपलं जे आणलं होतं ना मी, तेच दिलं वाण. त्यानंतर चाललो होतो माझं आतमध्ये चमचा आणायसाठी, कारण की ना हळदी-कुंकूचे ना हाताला लागतात तिळाला. त्यानंतर ना बाकीच्या पण ताई आल्या होत्या. मग त्यांना पण ओवाळून घेतलं. इथल्या ना मावशी आहे त्यांना पण ओवाळून घेतलं, वाण दिलं, हळदी-कुंकू लावलं त्यांना पण. सगळेजण बसले होते. मस्त अशा आमच्या गप्पा पण रंगल्या होत्या इथं त्यानंतर. मग हळदी-कुंकू लावलं त्यांना सगळ्यांना. मग त्यानंतर चालले बाकीच्यांना पण बोलवायचं होतं. मग पहिलं मला तेच सांगणं चाललं होतं, "परी जा बाकीच्यांना पण ताईंना बोलव." मी पण आवाज दिला होता, पण आवराआवरी करत असताना असतं बायांचं हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाला आवरून करून यायचंच असतं. तर तेच चाललं होतं. त्यानंतर आमच्या गप्पा रंगल्या इथं. ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, हे असं झालं. अशा बऱ्याच आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि मुलांचं चाललं होतं इकडं-तिकडं मस्ती करायचं आणि छान दिसत होतं आज. आणि मी कशी दिसते पण कमेंट करून नक्की सांगा, की मी कशी दिसते साडीमध्ये. तर चाललं होतं सगळ्यांचं दूध प्यायचं. मी चहा पण केला होता ताईंना. ताईंना दूध नाही आवडत, त्याच्यामुळे मी चहा केला होता. चहा घेतला काही जणांनी. हे बघा आमच्या इथला आहे ना ह्या भाभीचा मुलगा कसा करतोय, इतका आगाऊ झाला आहे ना, ही पण आहे ना सारखी मस्ती करत होता. त्यानंतर आमच्या परत गप्पा चालू झाल्या इथं. चालल्या होत्या आमच्या अशाच, की हेच झालं, त्याचं झालं, म्हणजे असंच आपलं जे नॉर्मल होते बायकांचे तेच आमच्या इथं गप्पा चालल्या होत्या करायच्या. मग तेच आमचं चालू होतं इथं. मग त्यानंतर जी ताई राहिल्या होत्या ना, तीच मी पहिलं सांगत होती परीला, ओवीला सांगत होती, की जावा बोलवून आणा. पण म्हणले, "परी मी जाते, मम्मा राहू दे." मग तीच गेली होती म्हणजे ना ताईंला बोलवायला गेले होते. त्यानंतर संध्याकाळी ना मी दिवे लावले होते बाहेर, त्यानंतर रांगोळीपाशी. त्यानंतर संध्याकाळी देवपूजा, म्हणजे अशा प्रकारे मी देवपूजा केली होती, सकाळीच केली होती. अशा प्रकारे केली होती, छान दिसत होती त्यानंतर ना अशा प्रकारे दूध केलं होतं मी. आणि आता ना पुढे फोटो तुम्हाला बघा. त्यानंतर शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकणार आहे. तो शॉर्ट व्हिडिओ पण जाऊन नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून नक्की सांगा मला. आणि हां, मी कधी दिसते हे पण कमेंट करून